कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आदित्य, मी आजवर खूप साऱ्या बिझनेस ट्रिप्स अटेंड केल्या, पण मी आज पहिल्यांदा माझ्या लाईफ पार्टनर सोबत जाते. मला खूप आनंद होतोय. हे खूप महत्त्वाचे क्षण आहेत माझ्यासाठी आणि मी हे क्षण आयुष्यभर लक्षात ठेवेन. पारू, तू तर ब्रँड अम्बॅसेडर आहेस ना? तू असे बरेचसे प्रोग्राम्स अटेंड केले असशील, राईट? होय. मालक सर म्हणतील जिकडे जायचं आहे तिकडे जायचे मी. मालक सर, आपण मागच्या वेळी जिकडे गेलो होतो तिकडेच जायचं आहे का आज बी? नाही, हे वेगळं ठिकाण आहे. बर. मालक सर, लय मोठी मोठी माणसं येणार असतील ना तिकडं? ते पत्रकार आणि फोटो काढणारे बी येणार असतील ना मालक सर? हो. ऑफकोर्स पारू, ते तर येतीलच ना. मालक सर, काय? नाही म्हणजे परत माघारी कधी यायचं आहे मालक सर? सांगतो. तिकडे राहायची सोय असेल का मालक सर? हो पारू, ऑब्विसली असणार आहे ना. बरं मालक सर, एक विचारू, म्हणजे तुम्हाला राग तर नाही आला ना मालक सर? नाही. तुम्हाला भूक लागली आहे का मालक सर? नाही. काय आगाऊ आहे ही मुलगी, हिचे प्रश्न संपतच नाहीयेत. नाही म्हटलं म्हणून तुमची चिडचिड तर होत पारू, नाही. मी चिडत नाहीये. म्हणजे मला असं वाटलं मालक सर. तुम्हाला काही खायला देऊ का मालक सर? पारू, तू किती बोलतेस? मी गाडी चालवतोय. थांब जरा. आता तू अजिबात बोलणार नाहीस, ओके? चुप 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 चुप, एकदम चुप. अरे यार, पारूवर ओरडायला नको होतं, पण ही आज अशी विचित्र का वागते कळतच नाहीये. प्रीतम सर, मला ना तुमच्यासोबत असं वेळ घालवायला खूप आवडतं. काय झालं प्रीतम सर? मी इथे काहीतरी बोलते तुमच्याशी, तुमचं लक्षच नाहीये ना माझ्याकडे. बरं, कसला विचार करताय तुम्ही? काही प्रॉब्लेम झालाय का? मला सांगा. प्रिया मॅडम, काही प्रॉब्लेम नाहीये, चला. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, दादा आणि पारवस घरात नाही येत ना, तर मलाच करमत नाही. असं ना घरात जावंसच वाटत नाही मला. आपण पण त्यांच्यासोबत जायला हवं होतं का? हो का प्रीतम सर? मी इथे तुमची बायको तुमच्या समोर उभी आहे, त्याचं काहीच नाहीये ना तुम्हाला? तुम्हाला बोर होतंय ना माझ्यासोबत? जाऊ दे. नाही नाही नाही, ऐका ना. अहो, असं काही नाहीये, फक्त मला सवय झाली त्यांची म्हणून असं वाटतंय. बरं चला, सोडते. आजचा अख्खा दिवस आपण एन्जॉय करूया. छान कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया बाईकवर, काहीतरी छान खाऊया, एखादा छान मूवी बघूया. हा, हो का? आणि मग ऑफिसला कोण जाणार? आता आदित्य सर नाहीये तर तुम्हाला सांभाळायला हवं ना सगळं. आकाश, गेट उघड. मारुती मामा, एकच मिनिट थांबा. एवढा चहा संपवतो आणि मग गेट उघडतो. अरे काम करायचं सोडून चहा कसली पीत बसता रे? मारुती मामांचा आवाज. चला बघूया. समजा मालक आता आले तर त्यांना हेच सांगणार का, 1 मिनिट थांबा, चहा संपवतोय म्हणून? गेट उघड. अहो, चहा संपत होता की. अरे मारुती मामाला काय झालं अचानक? हो ना, म्हणजे एवढ्याशा गोष्टीवरून केवढे चिडलेत ते. प्रीतम बाबा, अहो ते मी चहा पीत बसलो होतो म्हणून ते रागावले. नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मी बघतो. चला आपण बघूया. म्युझिक. या काय झालं?
बॅग का? नाही नाही, होल्ड ऑन, लेट मी चेक. काय झालं मध्येच? Forget it. I guess there's some problem. पारू, तू गा की गाण्या? कोण मी? पारू तुझंच नाव आहे ना? हा? गा, प्लीज गा. तेवढंच थोडा टाइमपास. मी काय टाइमपास आहे का? आधी नोकर आणि आता टाइमपास. आदित्य सर असं का वागताय तुम्ही? Come on, पारू. नाही म्हणजे मला नाही येत गायला. पारू, मालक सरांची ऑर्डर समजून गा. ठीक आहे. चांदोबा चांदोबा भागलास का? लिंबोणीच्या झाडा माग लपलास का? लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरबंदी. चांदोबा चांदोबा भागलास का? लिंबोणीच्या झाडा मागे बस 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 पारू. वा, मस्त. आवडलं ना तुम्हाला? पुन्हा एकदा गाऊ? नाही, प्लीज नको. याचं गाणं ऐकून वेडवण्यापेक्षा सिस्टमला काय झालं बघूया. महाराज महाराज, अहो तुम्हाला बघायला मी देवळात गेलो होतो. तुम्ही तिथं भेटला नाहीत म्हणून घरी निघालो होतो. अगदी देवासारखी भेटलात बघा. कोण तू? कोण तू? अहो तुम्ही तेच ना, देवाचे लाडके. हो हो, देवाचा लाडका मीच. हा, आणि मी मारुती, ते आई देवी किर्लोस्करांकडे ड्रायव्हर. अहो माझ्या मुलीची ग्रह शांतीची पूजा करायला तुम्हाला सांगितली होती ना. हा, आठवलं. झाली का हो पूजा? अहो तुमच्या मुलीची पूजा करण्यासाठी मी हिमालयात गेलो होतो, बरोबर. पण तिच्यावर काळी छाया असल्यामुळे पूजा पूर्ण झालीच नाही. मग आता काय करायचं? आता देवाचा लाडका मीच. हा. देवानेच मला सांगितलंय काय? तुमच्या मुलीच्या जीवाला धोका आहे. बापरे, पोरीच्या जीवाला तो का? हो, आणि तुला जर तुझी मुलगी जिवंत हवी असेल तर महाकालाला प्रसन्न करावं लागेल. त्याची महापूजा करावी लागेल. त्याची महापूजा करणं तेवढं सोपं नाहीये, कारण देवाचा लाडका मीच. हा, मग करून टाका ना पूजा. करून टाका. काय करून टाका? त्याला पण पैसे लागतात. अहो परवाच दिलं ना तुम्हाला 20,000 रुपये. हो, त्या आधीचं पूजेचं सामान आणण्यामध्ये सगळे खर्च झाले. तुमच्या मुलीला बाहेरची बाधा असल्यामुळे सगळं सामान काळं पडलंय पूजेचं. अरे बापरे, हे बघा, महापूजेसाठी 60,000 रुपये घेऊन या. 60,000 रुपये? हो, मुलीच्या जीवापेक्षा भारी आहे का रक्कम? हे बघा, मी तुम्हाला 2 दिवसाची मुदत देतोय, कारण देवाचा लाडका मीच. देवळाच्या बाहेर तिकडेच भेटेन मी. 60,000 रुपये? आता एवढे पैसे आणायचे कुठून? काय झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.